नमस्कार मित्रांनो, या सेशनपासून आपल्याला मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या भागाची सुरुवात करायची आहे। आता प्राचीनमध्ये आपण सगळा भाग बघितलेला आहे, आता आपल्याला बघायचा आहे मध्ययुगीन भारत। मध्ययुगीन भारताचा हा जो काळ आहे म्हणजे साधारणतः इसवी सन 750 पासून पुढचा ते आपण म्हणूया 1200 पर्यंतचा काळ। ठीक आहे, हा जो काळ आहे हा उत्तर भारतावर, ठीक आहे, उत्तर भारतावर म्हणजे नर्मदा नदीच्या उत्तरेकडचा सगळा भाग, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात असेल, ठीक आहे, आजचा पाकिस्तान असेल किंवा उत्तर प्रदेश, बिहार, हा सगळा जो भाग होता या सगळ्या भागावर राजपूतांचं वर्चस्व होतं। कोण? राजपूत। ठीक आहे, भारतातल्या विविध स्थानिक जमातीमधून या राजपूतांचा उदय झाला होता आणि या राजपूतांचं एकूण वर्चस्व ह्या काळामध्ये होतं, ते हळूहळू पुढे आले। आणि ह्या काळाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या संपूर्ण काळात म्हणजे 750 ते 1000, ठीक आहे, 750 ते 1000 या संपूर्ण काळामध्ये कन्नौज, ठीक आहे, या शहरासाठी 3 सत्तांमध्ये संघर्ष होत राहिला। ठीक आहे, तो जो संघर्ष आहे तो आपल्याला बेसिकली ह्या चॅप्टरमध्ये बघायचा आहे। ठीक आहे, सो आता बघूया पहिला पॉइंट। पहिला पॉइंट काय की आपण जो बदल म्हणतो म्हणजे आपण इसवी सन 750 पर्यंत प्राचीन काळ म्हणतो आणि त्याच्या पुढचा काळ आपण मध्ययुगीन काळ म्हणतो। मग हा जो शब्दांचा बदल आहे हा कशामुळे झालेला आहे किंवा त्याचा नेमका अर्थ काय हे आता आपण आधी समजून घ्या। तर बघा, प्राचीन काळ ते मध्ययुगीन काळ हा बदल का झाला, तर याचं सर्वात महत्त्वाचं कारण, या प्राचीन ते मध्ययुगीन याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ही जमीनदान। ठीक आहे, वेगवेगळ्या कारणांसाठी, सुरुवातीला धार्मिक कारणांसाठी आणि नंतर प्रशासकीय कारणांसाठी सुद्धा जमीनदानं देऊ लागली। ती जमीनदानं हे समाजामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा तिन्ही प्रकारचे बदल या जमीनदारांमुळे झाले। कसे झाले? आता समजा मी एक गावाचा सामंत आहे, ठीक आहे, माझ्याकडे 5-50 गावं, माझ्याकडे जमीनदानं दिलेली आहेत, त्या जमीनची सगळी मालकी माझ्याकडे आहे। ह्याचा अर्थ की त्या 5-50 गावातल्या लोकांना सगळ्या प्रकारे मी कंट्रोल करतोय, कारण जमिनीची मालकी माझ्याकडे किंवा जमिनीवरचे काही हक्क, महसुलाचे हक्क आणि मग प्रशासन वगैरे हक्क माझ्याकडे, त्यामुळे या सगळ्यांवर मी कंट्रोल करतोय। ठीक आहे, याच्यामुळे काय झालं की प्रत्येक अशा सामंतांची ताकद वाढत गेली। जेव्हा केव्हा राजा कमजोर होईल हे सामंत डोके वर काढतील। ठीक आहे, ह्या काळातल्या सगळ्या पुढच्या सत्ता आपल्याला ज्या बघायच्या आहेत, ठीक आहे, त्या सगळ्या सत्तांचा उदय असाच कुठल्या तरी सामंतांच्या वर्गामधून झालेला आहे। इव्हन छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे सुद्धा सामंत किंवा सरंजामदार होते, जागीरदार होते, बरोबर आहे। आणि त्यांच्यातनं मग छत्रपती शिवाजी महाराजांना तो तिथून सपोर्ट थोडा बहुत मिळाला, नाव मिळालं, त्याच्यावरनं मग त्यांनी हिंदवी स्वराज्याची पूर्ण स्वतःहून त्यांनी रचना केली, पण त्यांना सपोर्ट मिळायचा। आणि ही स्टोरी बऱ्याच ठिकाणी आपल्याला लागू झाल्याची दिसते। फक्त शिवाजी महाराजांनी ज्या कारणांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती ते जरा वेगळे होते आणि आधीचे जे म्हणजे ह्या काळाबद्दल आपण जे बोलतोय ते स्वतःची सत्ता वाढवण्यासाठी फक्त होतं। छत्रपती शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य हे किंवा त्यांचा उद्देश हा वेगळा होता। ठीक आहे, तो काही आपला आता मुद्दा नाहीये। म्हणण्याचा अर्थ असा आहे की या जमीनदारी व्यवस्थेमुळे काही लोक ताकदवान झाले आणि त्यांनी समाजामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या नियंत्रण ठेवायला सुरुवात केली आणि त्यातनं सामंतशाही, फ्युडॅलिझम असा इंग्लिश शब्द आहे, याला काय फ्युडॅलिझम, काय शब्द आहे? फ्युडॅलिझम असा शब्द आहे। या फ्युडॅलिझमचा इथे उदय झाला आणि त्याच्यातनं समाजामध्ये, राजकारणामध्ये जे सगळे बदल झाले, ह्या बदलांमुळे आपण त्याला प्राचीनच्या ऐवजी आता मध्ययुगीन असं म्हणतो। ठीक आहे, असा हा फरक आहे। तर त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण काय की जमीनदान मिळालेल्या जमीनदारांकडे हळूहळू करांसहित, महसुलासहित कायदा आणि सुव्यवस्था तसेच इतर प्रशासकीय जबाबदाऱ्या सुद्धा सोपवल्या जाऊ लागल्या। त्याच्यामुळे ते उत्तर काय झालं, ते जमीनदार, जहागीरदार जे होते ते ताकदवान होत गेले आणि सत्ता, राज्याची सत्ता इथं कमी कमी होत गेली। हे त्याचं सर्वात महत्त्वाचा परिणाम आपल्याला दिसतं। जमिनीच्या मोठ्या तुकड्यांवर काही निवडक लोकांची सत्ता इथे इस्टॅब्लिश झाली, ते सत्ता निर्माण झाली आणि जमीन कसण्यासाठी हे जमीनदार मालक काय करायचे, अनेक मजुरांना कामगार म्हणून ठेवू लागले। ठीक आहे, यातूनच या जमीनदारांची सत्ता वाढली आणि गुलामगिरीची प्रथा अधिक वाढायला लागली। ठीक आहे, ही व्यवस्था उत्तरोत्तर वाढत गेली, याचा प्रमाण वाढत गेलं, याच्यातनं होणारं शोषण वाढत गेलं आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम सर्व जीवनाच्या, मानवी जीवनाच्या सर्व अंगांवर हळूहळू त्याचा प्रभाव पडू लागला।
पुढचा भाग आहे, या काळामध्ये विविध वर्णांनी आपल्या जबाबदाऱ्या नाकारल्या. म्हणजे आता 4 वर्ण आपल्याला माहिती आहेत. ब्राह्मण, त्यांचं काम काय, कर्मकांड करणे, ठीक आहे, किंवा धार्मिक विधी वगैरे करणे. त्याच्यानंतर आहे क्षत्रिय, त्यांचं काम आहे राज्यकारभार सांभाळणे आणि त्याचबरोबर संरक्षण वगैरे किंवा युद्ध वगैरे करणे, हे त्यांचं काम आहे. वैश्यांचं काम आहे की त्यांनी अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यायचं किंवा त्यांनी अर्थार्जन वगैरे करावं. आणि शूद्रांचं काम आहे किंवा इतर 3 वर्णांची सेवा करायची, ठीक आहे. म्हणजे हे ट्रेडिशनल त्यांचं जे त्यांच्यावर कारभार किंवा त्यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. ह्या काळामध्ये हळूहळू वेगवेगळे वर्ण आपल्या जबाबदाऱ्या नाकारू लागले. आता 2 वेगवेगळे वर्ण ह्या जबाबदाऱ्या नाकारण्यामध्ये सर्वात पुढे होते ते म्हणजे ऑब्विसली एक म्हणजे वैश्य आणि दुसरे म्हणजे शूद्र. कारण तत्कालीन समाज रचनेमध्ये या दोघांनाच जास्त त्रास होता. कारण क्षत्रिय आणि ब्राह्मणांचा काही खूप इश्यू नव्हता, त्यांची सत्ता होती, त्यांच्याकडं अधिकार सुद्धा होते, मान सन्मान सुद्धा सगळं त्यांच्याकडे होता, विशेष अधिकार त्यांच्याकडे होते. त्याच्यामुळे ह्या क्षत्रिय आणि ब्राह्मणांना प्रॉब्लेम असायचं कारण नव्हतं. प्रॉब्लेम होतं या 2 वर्णांना. आणि मग ह्यांनी काय केलं, आपापल्या हळूहळू जबाबदाऱ्या नाकारल्या किंवा त्यांनी आपलं जे सांगितलंय ते काम करायला त्यांनी नकार दिला. हळूहळू या काळामध्ये वर्णसंकर झालं. वर्णसंकर म्हणजे काय की खरं तर असं अपेक्षित आहे की 2 सारख्या वर्णातल्या स्त्री आणि पुरुषांचं लग्न व्हायला पाहिजे, ठीक आहे. 2 सारख्या वर्णाच्या स्त्री आणि पुरुषांचं लग्न व्हायला पाहिजे. परंतु या काळामध्ये हळूहळू काय झालं की विविध लोकांनी आपल्या जबाबदाऱ्या त्यांनी नाकारायला सुरुवात केली. ह्याचा अर्थ की एका वर्णातल्या स्त्री पुरुषाने दुसऱ्या वर्णातल्या स्त्री पुरुषाची लग्न केलं. यातनं वर्णसंकर झालं, सरमिसळ याच्यातनं वर्णाची झाली आणि त्याला आपण वर्णसंकर असं म्हटलं गेलं. ह्या परिस्थितीला, या सामाजिक परिस्थितीला कलियुग, ठीक आहे, आपण जनरली म्हणताना कलियुग असं म्हणतो, ठीक आहे. परंतु खरा शब्द काय, कलियुग. काय शब्द खरा आहे, कलियुग असा खरा शब्द तो आहे, ठीक आहे. यामुळे वैश्य आणि शूद्रांना या कलियुगामध्ये आपल्या जबाबदाऱ्या सक्तीने पार पाडायला लावायच्या असं मनू या मनुस्मृतिकार जो आहे त्यानं मांडलेला आहे. एक लक्षात घ्या, मनूला आजच्या या समाजामध्ये, आपल्या आजच्या काळामध्ये पूर्णपणे वाईट दृष्टिकोनातून बघितलं जातं, पूर्णपणे चुकीच्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. एक तर त्यानं काही गोष्टी सांगितल्या त्या अति होत्या, ते दिसतंयच आहे आपल्याला. परंतु त्याला काही सगळं चुकीचं सांगितलेलं नाही आहे. आणि कोणताही व्यक्ती, ठीक आहे, कोणताही व्यक्ती हा त्याच्या काळाचा गुलाम असतो. त्याच्या काळाच्या ज्या रीतिरिवाज असतात त्याच्या पुढे त्याला जाता येत नसतं. आणि मग काही लोक थोडे आपण म्हणूयात कर्मठ त्यांच्या धर्म संस्कृतीच्या बाबतीत असतात. तशापैकी हा मनू होता. त्याचं काही चुकलेलं आहे का, 100% चुकलंय, परंतु ती त्या काळाची जबाबदारी आहे, एकट्या मनूची नाही, ठीक आहे. सो हा मनू आहे, ठीक आहे. तर त्यानं काय सांगितलं, वैश्य आणि शूद्रांना त्यांच्या जबाबदाऱ्या सक्तीनं पार पाडायला लावायच्या. त्याच म्हणून स्त्रियांच्या बाबतीत अतिशय भेदभाव करणारं अशा प्रकारच्या तरतुदी सुद्धा त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यावर टीका होते, ती वाजवी सुद्धा टीका आहे. पुढचं आहे, इसवी सनाच्या 3ऱ्या शतकात रोम साम्राज्याबरोबर चालणारा व्यापार प्रचंड मंदावला, ठीक आहे. आता लक्षात घ्या, इसवी सन 3रं शतक जे ते गुप्तांचं काळ आहे. आपण काय म्हटलेलं आहे की गुप्तांच्या काळामध्ये परकीय व्यापार जरी कमी झाला तरी तो आपण म्हणूया त्याला सुवर्ण काळ होता. कारण सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जो प्रचंड विकास त्या काळात झाला त्याच्यामुळे आपण त्याला सुवर्ण काळ म्हणतो. हा रोम्स बरोबरचा व्यापार प्रचंड थंडावला. इसवी सन 6व्या शतकाखेर इराण बरोबरचा व्यापार सुद्धा कमी झाला. म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा भारताचा परकीय व्यापार वाढलेला आहे तेव्हाच भारताचा सांस्कृतिक आणि आर्थिक प्रचंड विकास झाला आहे. भारत जगद्गुरूच्या आपण म्हणून कॅटेगरीमध्ये तो जाऊन बसलेला आहे. ब्रिटिश येण्यापूर्वी, आपण नंतरच्या काही व्हिडिओजमध्ये ते आपल्याला बघायचं आहे, ब्रिटिश येण्यापूर्वी भारताचा जगाच्या GDP मध्ये रोल होता 27%, ठीक आहे, जगाच्या GDP मध्ये, बरं का. म्हणजे समजा जगामध्ये 100 रुपयाच्या वस्तू, गुड्स अँड सर्व्हिस प्रोड्यूस होत आहेत तर 27 रुपये एकट्या भारतात व्हायच्या. इतकी विकसित भारताची अर्थव्यवस्था त्या काळामध्ये होती. ज्या वेळेस ब्रिटिश भारत सोडून गेले त्यावेळेस हे कॉन्ट्रीब्युशन हे 2% सुद्धा कमी राहिलं होतं, ठीक आहे. 2% कॉन्ट्रीब्युशन कमी राहिलं होतं. तर जेव्हा जेव्हा भारताचा परकीय व्यापार वाढलेला आहे तेव्हा भारत काय झालेला आहे, जागतिक आर्थिक आणि सांस्कृतिक महासत्ता म्हणून जगाला त्यानं लीड केलेलं आहे. आज आपण जे म्हणतो की आपल्याला 5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे,
ती काही भारतातल्या व्यापारातनं होणार नाहीये. ऑब्व्हियसली त्याला परकीय व्यापाराची मोठ्या प्रमाणात आपल्याला जोड द्यावी लागेल, तेव्हाच ते होईल. ठीक आहे, त्याच्यामुळं भारतानं जगाला लीड केलेलं आहे आणि भविष्यात येणारं शतक हे भारताचं शतक आहे. भारत हा जगाला पुन्हा जुन्या काळाप्रमाणे लीड करेल, अर्थव्यवस्थेत सुद्धा आणि ऑब्व्हियसली संस्कृती तर आपला सर्वात महत्त्वाचा आणि स्ट्रॉंग असा भाग आहे. ठीक आहे, या काळात चीन आणि दक्षिण पूर्व आशियासोबतचा व्यापार सिंधमध्ये सत्ता स्थापन केलेल्या अरबांनी वर्चस्व मिळवलं. म्हणजे बघा, पहिल्यांदा काय केलंय रोम, त्याच्यानंतर काय केलंय इराण आणि त्याच्यानंतर काय केलंय अरब. म्हणजे हळूहळू सगळा व्यापार हा भारताच्या हातातनं निष्ठतोय आणि त्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था उत्तरोत्तर मंदावतीये. हे आपल्याला याच्यावरनं दिसून येतं. ठीक आहे, पुढचा भाग बघूयात. व्यापारात घट झाल्याने या काळामध्ये अनेक शहरांचा ऱ्हास झाला. ठीक आहे, अनेक शहरं इथं ऱ्हास पाहू लागली. अनेक ठिकाणी लोक शहरं सोडून गावामध्ये आपल्या दैनंदिन उदरनिर्वाहासाठी ते लोक स्थायिक होऊ लागले, शेतीकडं ते लोक वळू लागले. ठीक आहे, हा सेम फेनॉमेनॉन हा ब्रिटिश काळात सुद्धा झालेला आहे. ठीक आहे, आपण इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ ब्रिटिश राज म्हणून एक पॉईंट आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आहे. त्याच्यात पण आपल्याला दिसतं की परकीय व्यापार जसा कमी होत गेला तसतसं लोकांनी शहरांकडून गावामध्ये स्थलांतर केलं. कशासाठी? शेतीमध्ये काम करण्यासाठी, कारण दुसरं काही रोजगाराचं माध्यम उपलब्ध नव्हतं. तर ही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी ही सायकल ही सतत होत असते. तर हा प्रकार इथं सुद्धा झाल्याचं आपल्याला दिसतं. लोक खेड्यांकडे वळाले आणि ह्या काळात सोन्यांच्या नाण्यांचाही प्रमाण इथं कमी झालं. सोन्यांच्या नाण्यांचं प्रमाण, त्यांची संख्या, सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये कमी झाल्या. व्यापारात घट झाल्यामुळे काय झालं? देशांतर्गत संवाद कमी झाला. आधी काय व्हायचं की समजा कलकत्त्याला बनलेलं एखादं कापड आहे किंवा महाराष्ट्रातल्या अंतर्गत भागात जसं भोगवर्धन म्हणजे भोकरदन, ठीक आहे आजचं, ठीक आहे, असे आपण काही एक्झाम्पल गुप्त काळातले बघितलेले आहेत. ठीक आहे, सातवाहन काळातले बघितलेत. ती लोक काय करणार? मुंबईच्या जवळपास सोपारा गिपारा जे काही बंदर असतील त्या काळात त्यांच्यातनं येणार. म्हणजे ही लोक ट्रॅव्हल करणार, या लोकांचा संवाद वाढणार आणि एकच भाषा यांना सहजासहजी त्यांचा उपयोगी येईल. पण आता इकडं लोकांना एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जायची खूप काही गरजच उरली नाही. त्याच्यामुळे काय आला? संवाद घटला आणि त्याच्यामुळे रिजनल डायलेक्ट जे आहेत, जसं आपण बघा महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याची मराठी भाषा वेगळी आहे, उत्तर महाराष्ट्राची थोडी वेगळी आहे. ठीक आहे, तिथं ऐराणी वगैरे भाषा बोलली जाते. विदर्भाची वेगळी आहे, पश्चिम महाराष्ट्राची वेगळी आहे, अगेन कोकण किंवा स्पेसिफिकली मुंबईची किंवा स्पेसिफिकली पुण्याची मराठी भाषा काही वेगळीच आहे. ठीक आहे, तुम्हाला बऱ्याच वेळा अनुभवलं असेल की काही लोक तुम्ही कुठे गेलात की मार्केटमध्ये समजा तुम्हाला एखाद्या म्हणतो हां तू इकडला आहे करे, तू तिकडला आहे करे, कशावरनं? ते तुम्हाला तुमच्या भाषेवरनं ओळखतात. तर हे रिजनल व्हेरिएशन्स भाषेमध्ये जे आहेत ते हळूहळू या काळामध्ये वाढू लागले आणि त्याच्यामुळे काय झालं की उत्तरोत्तर अनेक या प्रादेशिक भाषांचा विकास झाला. याच काळामध्ये जैन आणि बौद्ध साहित्यामधून अनेक प्रादेशिक भाषा जसं बंगाली, आसामी, मराठी, गुजराती, कन्नड या प्रादेशिक भाषांचा विकास या व्यापाराच्या घटीमुळे उत्तरोत्तर त्यांचा विकास होत गेला. ठीक आहे, या काळामध्ये संस्कृत ही अजून सुद्धा दरबारी भाषा होती. ठीक आहे, कसं असतं मोठ्या लोक म्हणजे मोठी लोक असतात, मग पद किंवा पैसा याच्याने जी लोक मोठी असतात त्यांना दाखवायचं असतं की आम्ही इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहेत. मग त्याच्यामुळे संस्कृत आम्ही बोलणार. ठीक आहे, जी साधारणतः उच्च कुलीनांची भाषा आज सुद्धा त्याला त्याच्या पद्धतीने समजलं जातं. परंतु संस्कृत ही जगातली सर्वात जुनी भाषा आहे आणि मदर ऑफ ऑल द लँग्वेजेस. ठीक आहे, संस्कृत इज मदर ऑफ ऑल द लँग्वेज. सगळ्या भाषेंचा जन्म हा संस्कृतपासून झालेला आहे. आता आधुनिक काळामध्ये ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, ठीक आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा काही तो पार्ट किंवा अपडेटेड सिलेबसमध्ये 100% तो पार्ट येईल. तर हा आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी जेव्हा आपण कमांड एखाद्या डिव्हाइसला देतो, ठीक आहे, त्याच्यासाठी संस्कृतचा वापर केला जाईल. ठीक आहे, कारण संस्कृत अशी भाषा आहे जिथे त्या शब्दाचं वर्णन किंवा त्या शब्दाचा प्रोनाऊन्सिएशन तो शब्द असतो. बाकी इंग्लिशमध्ये बघा आपण सायकोलॉजी म्हणतो, म्हणजे म्हणताना स म्हणतो आणि स्पेलिंग पी आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं इथं आपल्याला बदल दिसतोय की संस्कृत ही येणाऱ्या काळातली परत भाषा असेल आणि ही त्या काळामध्ये दरबाराची भाषा आणि उच्चवर्णीयांची भाषा म्हणून आजही त्याचं अस्तित्व टिकून होती. या काळामध्ये मंदिरांच्या अधिक प्रादेशिक शैलींचा सुद्धा विकास होत गेला. ठीक आहे, हळूहळू वेगवेगळ्या शैली विकसित होत गेल्या.
सातव्या शतकापासून अनेक जाती उपजाती निर्माण झाल्या. आता या जाती उपजाती निर्माण होण्याचं कारण म्हणजे बघा, ब्राह्मण, राजपूत, शूद्र, अस्पृश्य अनेक उपजातींमध्ये विभागले गेले. कारण दोन, एक आदिवासी म्हणजे मुख्य समाज जो आहे, या मुख्य समाजामध्ये आदिवासी प्लस परकीय लोक इथं जोडले गेले. तसंच अनेक जाती व्यापार या आधारावर सुद्धा निर्माण झाले. जसं लोहार, कुंभार यांना जाती मानतो, त्या जाती कशाच्या आधारावर निर्माण झाले, तर त्या व्यापाराच्या आधारावर. तर परकीय लोक समावले गेले. जसे गुप्तोत्तर काळामध्ये हुनांचं सतत आक्रमण होत गेलं, ते इकडे आले. आदिवासी लोक जे हिदरटू कुठल्याही सिव्हिलायझेशनचा आपल्या भाग नव्हते, ते ह्या समाजामध्ये उत्तरोत्तर येत राहिले, कारण आपल्या वस्तीचा, मानवी वस्तीचा इथे उत्तरोत्तर प्रसार होत गेला. त्याचबरोबर या काळामध्ये व्यापाराच्या आधारावर सुद्धा जाती उपजातीमध्ये विभागले गेले. जसं आपण काही ठिकाणी उल्लेख बघितला आहे की गंधिका असा काही लोकांसाठी, जे लोक सुगंधी द्रव्यांचा व्यापार करतात त्यांसाठी गंधिका असा उल्लेख येतो. त्यातच पुढे गांधी हे आडनाव आलं. ठीक आहे, असे वेगवेगळे जाती उपजाती याच्यामध्ये तयार होत गेल्या. त्याच्यामध्ये वेगवेगळी ही 3 कारणं आपल्याला दिसतात. ठीक आहे, आदिवासींना वैदिक धर्मामध्ये समाविष्ट करून या उपजाती निर्माण झाल्या. जातींप्रमाणेच देवांचीही वरिष्ठ आणि कनिष्ठ अशी विभागणी होत होती. ठीक आहे, जातींप्रमाणे देवांची सुद्धा कनिष्ठ आणि वरिष्ठ अशी विभागणी इथं होऊ लागली. या काळामध्ये विष्णू, शिव आणि दुर्गा, ठीक आहे, विष्णू, शिव आणि दुर्गा हे या काळातले प्रमुख देव बनले. आणि वैदिक काळात जे इंद्र, वरुण किंवा यम, तुम्ही बघा ऋग्वेदामध्ये सर्वाधिक मंत्र हे इंद्र देवतेला समर्पित आहे. पण ह्या काळामध्ये आता इंद्राचं महत्त्व हे जवळजवळ संपुष्टात आले आणि विष्णू, शिव आणि दुर्गा हे प्रमुख देव बनलेले आहेत. भारतीय सनातन धर्म असं मानतो की प्रत्येक काळात एका विशिष्ट देवाचं शासन काळ असतो. आपला आजचा जो काळ आहे त्याच्यामध्ये देवी काली किंवा दुर्गा ज्याला म्हणतो, ठीक आहे, पश्चिम बंगालमध्ये या देवीची विशेष पूजा बंगालमध्ये केली जाते. ठीक आहे, पूर्व भारतामध्ये विशेष महत्त्व देवीला, या देवीच्या पूजेला आहे. तर दुर्गा माता, दुर्गा देवी ह्यांचा शासन काळ आहे आणि त्याच्यामुळे त्यांची जो भक्तिभाव करेल त्याला लवकर मोक्ष वगैरे मिळेल, ही आपली आजची धारणा आहे. ठीक आहे, मात्र पश्चिम भारत किंवा उत्तर भारत, दक्षिण भारतामध्ये ते आपल्याला जास्त प्रकार दिसत नाही. तर आजचा शासनकाळ हा दुर्गा देवीचा शासनकाळ आहे असं मानलं जातं. आणि विष्णू, शिव आणि पुढे मग ब्रह्मा, हे ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिमूर्ती बनले, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, हे जे ऋग्वेदिक कालीन देव होते त्यांना आता मंदिराचं काय, द्वारपाल, गेट कीपर म्हणून त्यांना आता दर्जा देण्यात आला. पुढे 7व्या शतकापासूनच हळूहळू भक्ती चळवळीचा प्रसार झाला. ठीक आहे, कर्मकांडाला अजूनही काही लोक विरोध करत होते. ठीक आहे, त्यांचा अतिरोध काही लोक अजूनही टाळत होते. आणि मग या भक्ती चळवळीचा इथे हळूहळू विकास झाला. भक्तीमध्ये व्यक्तीने देवाप्रती संपूर्ण समर्पण, ठीक आहे, संपूर्ण समर्पण, भगवद्गीतेमध्ये पण म्हटलंय की देव, ईश्वर असं म्हणतात, श्रीकृष्ण असे म्हणतात की माझ्यावर कोणी संशय घेऊ नये. ठीक आहे, माझ्यावर, त्याचे काहीतरी श्लोक सुद्धा आहे. ठीक आहे, आता संस्कृत श्लोक काही आपल्याला येत नाहीत, पण असं म्हटलेलं आहे की बाबा ईश्वरावर संशय घेऊ नये, म्हणजेच ईश्वराप्रती संपूर्ण समर्पणाचं भाव असावं. मोठमोठे महाराष्ट्रात संतांची प्रचंड मोठी परंपरा आहे. संत तुकाराम, संत ज्ञानदेव, संत ज्ञानेश्वर, बरेच आपल्याकडं हे आहेत. ठीक आहे, संत आहेत. ते सगळे ह्या भक्ती मार्गाचे संत होते की ईश्वराप्रती असीम श्रद्धा या लोकांना होती. तो मार्ग म्हणजे हा भक्ती मार्ग, संपूर्ण समर्पण याच्यामध्ये अपेक्षित आहे. याच काळामध्ये ब्रह्मा, विष्णू, गणपती, शिव आणि शक्ती या देवांच्या पूजेस सुरुवात झाली. मुख्य देव शिवांची मूर्ती, ठीक आहे, शिवांची मूर्ती केंद्रीय स्थानी गर्भगृहामध्ये आणि त्याच्या बाजूला 4 छोटी मोठी देवळं बांधली जायची. या शैलीला पंचायतन असं म्हटलं गेलं. काय म्हटलं गेलं? पंचायतन. इथे बघा तुम्हाला इथं दिसतंय, हा पंचायतन शैलीचा एक मंदिर आहे. इथे बघा 1, 2, हा मुख्य 3, ठीक आहे, इकडे एक दिसतंय आणि इकडे एक दिसतंय. ठीक आहे, असे 4 वेगवेगळे मंदिर त्याच्यामध्ये असेल. 5 टोटल मंदिर त्याच्यामध्ये असणार आहेत, मुख्य 1 आणि इतर 4. ठीक आहे, या काळात तांत्रिक पंथाचा सुद्धा उदय झाला. ठीक आहे, या तांत्रिक पंथामध्ये सर्वसाधारण गरजांसाठी तंत्रमंत्राचा वापर करून होम हवन करणे किंवा मंत्रांचा वापर करणे, दृष्ट वगैरे काढण्यासाठी सुद्धा मंत्र वगैरे वगैरे हा प्रकार याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो.
या काळामध्ये हर्षवर्धनच्या ऱ्हासानंतर उत्तर आणि दक्षिण भारतात अनेक प्रादेशिक सत्तांचा उदय झाला. ठीक आहे, जमीनांमुळे काही काळ सामंतशाहीचा काळ सुद्धा याला म्हटलं जातं. ठीक आहे, सामंतशाहीचा काळ. या काळातील जे सामंत होते ते स्वतःला सामंत, महासामंत, महामंडळेश्वर अशा उपाध्या घ्यायचे. हे उपाध्या घेऊन ते काय दाखवणार की मी काहीतरी मोठा आहे, मी कोणतरी इतरांपेक्षा भारी आहे असं दाखवण्याचं आणि त्यातनं आपली सत्ता लोकांना दाखवण्याचा प्रयत्न हे सामंत याच्यातनं करायचे. मध्ययुगीन काळाच्या सुरुवातीला कन्नौजच्या वर्चस्वावरून पाल पूर्व भारतामध्ये, गुर्जर प्रतिहार उत्तर भारत आणि राष्ट्रकूट महाराष्ट्र आणि दक्षिण भारत यांच्यामध्ये सतत संघर्ष झाला. कशावरनं? तर ह्या कन्नौजवरनं. ठीक आहे, हे कन्नौजचं महत्त्व काय आहे ते आपण पुढे पाहूयात. ठीक आहे, प्राचीन काळाच्या समाप्तीनंतर हे पाटलीपुत्र शहराचं पारंपरिक सत्ता केंद्र म्हणून त्याचं महत्त्व जवळजवळ संपून गेलं आणि कन्नौज आता देशाचं नवीन सत्ता केंद्र म्हणून उदयाला आलं. हे कन्नौज आजच्या उत्तर प्रदेशमध्ये, पश्चिम उत्तर प्रदेशचा जो भाग आहे, ठीक आहे, नोएडा दिल्लीच्या बाजूला, त्या एरियामध्ये कन्नौजचं ठिकाण आज आहे. ठीक आहे, म्हणजे त्याच्या जवळ, एकदम बाजूलाच नाही पण त्या एरियामध्ये जवळ. तो एरिया म्हणजे सेंट्रल पॉईंट जिथून सगळीकडे लक्ष ठेवता येतं किंवा सगळीकडे रीच होणं हे इझी होतं, त्याच्यामुळे कन्नौजचं महत्त्व वाढलं. बाकी डिटेल्स बघूयात. आता या ज्या 3 सत्ता आहेत ह्या 3 सत्तांविषयी आधी माहिती बघूयात आणि मग पुढे जाऊयात. बघा, पहिली सत्ता आहे पाल घराणे. ठीक आहे, या पाल घराण्याची सत्ता होती बघा. आता हे त्यांचं लार्जेस्ट म्हणजे जेव्हा सर्वाधिक सत्ता होती तेव्हाचं, हे नेहमी इतकं मोठं साम्राज्य राहिलेलं नाहीये. त्यांचा मुख्य वर्चस्व हा पूर्व भारत या भागामध्ये दिसतो. मग इथं बघा कलकत्ता आहे, ठीक आहे, गौडा आहे, गोपद्री आहे, ठीक आहे, कयंख भुज आणि इकडे पण आहेत ते काश्मीर आणि काश्मीरच्या वर सुद्धा आहेत. पण मुख्य भाग हा त्यांचा इकडे आहे, म्हणजे ओरिसा असेल, काही भागात पूर्ण बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशचा काही भाग हा त्यांच्या सत्तेमध्ये होता. ठीक आहे, कमी जास्त हे होत गेलं. इसवी सन 750 मध्ये गोपाल पाल या शासकाने काय केलं, या घराण्याची, पाल घराण्याची सत्ता त्यानं स्थापन केली. आता याच्यावर प्रश्न येतो आणि आलेला आहे, ठीक आहे, की संस्थापक कोण आहे किंवा प्रमुख राजे कोण आहेत. धर्मपाल आणि देवपाल हे या घराण्याचे 2 प्रमुख शासक आहेत. ठीक आहे, धर्मपाल याने ईशान्य भारत आणि माळवा या भागामध्ये आपल्या सत्तेचा विस्तार केला, तर देवपाल याने प्रयाग ज्योतिषपूर, ठीक आहे, इथे आपली सत्ता स्थापन केली. हे प्रयाग ज्योतिषपूर इकडे आहे बघा, आजच्या आसाममध्ये. ठीक आहे, अरब प्रवासी सुलेमान हा धर्मपाल याच्या शासन काळामध्ये भारतात आला होता. ठीक आहे, मग तुम्हाला प्रश्न जोड्या लावा, शासक आणि त्याच्या काळात आलेला एखादा परकीय प्रवासी किंवा त्यानं केलेलं वर्णन हे कोणत्या शासकाच्या बाबतीत आहे, अशा वेगवेगळ्या परमिटेशन कॉम्बिनेशन्समध्ये प्रश्न तुम्हाला याच्यावर येऊ शकतो. तर धर्मपाल याच्या शासन काळात तो भारतामध्ये आला होता आणि त्यानं असं सांगितलं होतं की पाल राजाच्या लष्करामध्ये, धर्मपालाच्या लष्करामध्ये 10 ते 15 हजार लोक कशाला आहेत, तर फक्त कपडे धुण्यासाठी आहेत. बाकीचे काम सगळ्यांचे वेगळे, पण हे 10-15 हजार लोकांचं काम काय की फक्त कपडे धुणे. म्हणजे इतकं मोठं त्याचं साम्राज्य आहे असं त्याला म्हणायचं आहे. वर्णनावरनं किंवा तत्कालीन पुराव्यावरनं हे जरा अतिरंजित आपल्याला वाटतं. ठीक आहे, आणि जनरली काय असतं की लष्करात जाणारा शिपाई स्वतःचे कपडे स्वतः धुतो. ठीक आहे, ऑब्व्हियसली आपण सुद्धा कुठे बाहेर राहायला गेलो, कुठे बाहेर गावी गेलो, स्वतःचे कपडे आपल्याला स्वतः धुवायला लागतात. तसं काहीतरी इथं असेल. ठीक आहे, कारण इतके लोक कपडे धुवायला आहेत तर बाकी सेना किती आहे, आणि नुसती सेना ठेवून काय केलं, तितकं साम्राज्य मोठं आपल्याला दिसत नाही. तर मे बी काहीतरी याची गल्लत झालेली असेल असं इथे असू शकतं. तर हे यांचं पूर्व भारतावर राज्य होतं. ठीक आहे, पाल शासकांनी बौद्ध धर्माला राजाश्रय दिला, खूप मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माला यांनी राजाश्रय दिला. धर्मपाल याने नालंदा विद्यापीठाकरता 200 गावे दान दिली होती. ठीक आहे, 200 गावे दान दिली म्हणजे काय, तर त्या गावांमधनं मिळणारा जो महसूल आहे, त्या गावांमध्ये मिळणारा महसूल नालंदा विद्यापीठाच्या खर्चासाठी वापरला जायचा. तसंच त्याने धर्मपाल यानं काय केलं, विक्रमशिला आणि सोमपुरी ह्या विद्यापीठांची सुद्धा स्थापना केली. ऑब्व्हियसली हे सगळे पूर्व भारतामध्ये म्हणजे बिहार आणि पश्चिम बंगालचा जो सगळा बाउंड्रीचा एरिया आहे ना, त्या भागामध्ये ह्या दोन्ही विद्यापीठे दिसतात. गुजराती कवी सोथल, ठीक आहे, किंवा सोधल ह्यानं या धर्मपालला उत्तर पक्ष स्वामी काय म्हटलंय, उत्तर पक्ष स्वामी. ठीक आहे, तर हे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला असे वर्णन आपल्याला आढळतात. तर हे सगळे वर्णन आपल्याला माहीत पाहिजे, जोड्या लावामध्ये वगैरे हे येऊ शकतात. आणि लक्षात घ्या,
वाचताना आपण हे सहज वाचून घेतो, लक्षात ठेवत नाही आणि नेमका त्याच्यावरच प्रश्न येतो. हे आपल्याला ॲनालिसिसचे जे आपले PYQ ॲनालिसिसचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यावरून तुम्हाला हे लक्षात येईल. ते व्हिडिओ व्यवस्थित तुम्ही बघायचे. पुढे आहे पालांचा तिबेटच्या प्रदेशासोबत सुद्धा संबंध होता. पाल काळातील बौद्ध तज्ञ संतरक्षित आणि दीपांकर, ठीक आहे, संतरक्षित आणि दीपांकर यांना तिबेटच्या भेटीचं आमंत्रण मिळालं आणि त्यांच्यातच पुढे बौद्ध धर्माचा चीनमध्ये प्रवास झाला. ठीक आहे, प्रसार झाला. आपण बौद्ध धर्माचा प्रसार या चॅप्टरमध्ये भागामध्ये सुद्धा बघितलंय की यांच्यामुळे तिकडे बौद्ध धर्माचा प्रसार झाला. ते व्हाईट मार्बल टेम्पल वगैरे वगैरे वेगळे उल्लेख आपण बघितलेत ना, तो भाग यांच्यामध्ये आहे. पालांचा संबंध दक्षिण पूर्व आशियाई देशांबरोबर सुद्धा होता. तिथे असणारं शैलेंद्र घराणं यांनी नालंदा विद्यापीठात, ठीक आहे, एक बौद्ध विहार उभारण्यासाठी त्यांनी परवानगी मागितली होती आणि ते विहार उभारण्याची परवानगी या पाल शासकांनी दिली. त्याचबरोबर पालांनी स्वतःची 5 गावं त्या विहाराच्या खर्चासाठी, त्या विहाराच्या देखरेखीसाठी 5 गावं दान दिल्याचा उल्लेख इथे आढळतो. पालांच्या अस्तानंतर बंगाल प्रदेशामध्ये सेन या घराण्याची सत्ता इथं अस्तित्वात आली. आपण बऱ्याच ठिकाणी सेन हे आडनाव तिथं बघतो. ठीक आहे, तर ह्या सेन घराण्याची सत्ता तिकडे आली. या घराण्याचा लक्ष्मण सेन, ठीक आहे, याने जयदेव या प्रसिद्ध कवीला राजाश्रय दिला होता आणि या जयदेवनं गीता गोविंद या ग्रंथाची रचना केलेली होती. ठीक आहे, तर सेन घराणं कुठं होतं? जनरली आपल्याला नावावरून पण लक्षात येतं की सेन वगैरे हे आडनाव फक्त बंगालमध्ये आढळतं. जसं पाटील महाराष्ट्रामध्ये आढळणार आहे तसं तिकडं सेन फक्त बंगालमध्ये आढळणार आहे. ठीक आहे, तर त्या त्या एरियाचे टिपिकल आपले काही हे असतात. ठीक आहे, त्याच्यावरूनही आपल्याला ते ओळखता येतं. ठीक आहे, तर हे पालांचं स्ट्रक्चर स्पेसिफिक इथे दिसतंय बघा. अशा प्रकारचे हे बांधायचे. ठीक आहे, सगळीकडं पूर्व भारतामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे हे स्ट्रक्चर्स मंदिरं तुम्हाला दिसतील. पुढे आहे प्रतिहार किंवा त्यांनाच गुर्जर प्रतिहार असं म्हटलं जातं. ठीक आहे, प्रतिहार किंवा गुर्जर प्रतिहार. गुर्जरांची संख्या आजच्या राजस्थान, हरियाणा आणि काही प्रमाणात गुजरातमध्ये सुद्धा आपल्याला दिसते. ठीक आहे, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आहे. म्हणजे तो सगळा जो बाउंड्री रिजन आहे त्या सगळ्या भागामध्ये गुर्जरांची संख्या आपल्याला दिसते. ठीक आहे, तर प्रतिहारांचे राज्य कन्नौज, ठीक आहे, कन्नौज म्हणजे आजच्या उत्तर प्रदेश आणि पश्चिम भारतावर ते होता. त्याच्यामध्ये मध्य आणि पूर्व राजस्थान हा भाग त्यांच्या सत्तेचा प्रमुख केंद्र होतं. हरिश्चंद्र हा ह्या घराण्याचा संस्थापक मानला जातो. ठीक आहे, आता मानला जातो ह्याचा अर्थ काय की इथं मोस्ट प्रोबॅबली असं त्याचा आन्सर आहे. ठीक आहे, म्हणजे हाच आहे असं कन्फर्म सांगता येत नाही, पण जनरली अंडरस्टँडिंग आहे की हा इथे असेल. ठीक आहे, तर वत्सराज हा ह्या घराण्याचा खरा संस्थापक मानला जातो. म्हणजे यानं सत्ता प्रबळ केली. सत्ता स्थापन जरी यानं केली असेल तरी तितकी ती स्ट्रॉंग नसेल किंवा तिचा विस्तार झाला नसेल, मात्र हिचा खरा संस्थापक हा वत्सराज असा मानला जातो आणि ज्याच्याच काळामध्ये ती सत्ता दृढ इथे झाली होती. नागाभट्ट पहिला हा या घराण्याचा प्रमुख शासक, आपल्याला महत्त्वाचा शासक दिसतो. त्याची सुरुवातीची राजधानी भीनमल ही होती. ठीक आहे, माळवा व गुजरातसाठी प्रतिहारांचं राष्ट्रकूटांबरोबर संघर्ष झाला. बघा कोणाबरोबर संघर्ष झाला तर राष्ट्रकूट ह्याच काळातले आहेत आणि दख्खनमध्ये म्हणजे महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश, कर्नाटक ह्या भागामध्ये त्यांची सत्ता आहे. तर माळवा आणि गुजरात हा भाग जो आहे याच्यासाठी यांचा राष्ट्रकूटांबरोबर संघर्ष होत राहिला. प्रतिहारांना राजपूतांच्या 36 वंशांपैकी एक मानलं जातं. ठीक आहे, जसं आपल्यामध्ये समजा महाराष्ट्रात आपण आहे म्हणून मराठा समाजाचं एक्झाम्पल घेऊयात. मराठा समाजामध्ये 92 कुळी, 96 कुळी अशा उपजाती किंवा उपपंथ काही तुम्ही म्हणा ते आहेत. ठीक आहे, ठीक आहे, तसं राजपूतांमध्ये वेगवेगळे 36 उपपंथ वगैरे आहेत असं मानलं जातं आणि त्यापैकी हे गुर्जर प्रतिहार हे एक त्याच्यापैकी आहेत. ठीक आहे, ह्या घराण्याचा भोज हा प्रतिहार घराण्यातला सर्वात प्रसिद्ध राजा होता. ठीक आहे, तो विष्णू देवतेचा उपासक होता आणि म्हणून त्याला आदि वराह असं म्हटलं जातं, कारण विष्णुदेवाचा वराह अवतार. ठीक आहे, विष्णुदेवांनी वराह अवतारात जन्म घेतलं होतं, त्याच्यामुळे आदि वराह अशी उपाधी याने घेतलेली होती आणि त्याला मिहिर भोज असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, मिहिर भोज या नावानं तो प्रसिद्ध आहे
अरेबियन प्रवासी सुलेमान. आता बघा मागच्या ह्याच्यात सुद्धा एक प्रवासी आला होता, याच्यामध्ये पण आला. तर ह्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. तर मिहिर भोजच्या काळात तो अरेबियन प्रवासी सुलेमान भारतामध्ये आला होता आणि मिहिर भोजचं वर्णन त्यानं इस्लामचा भारतातील सर्वात मोठा प्रतिस्पर्धी, म्हणजे लक्षात घ्या यांना ह्या काळात सुद्धा भारतामध्ये धार्मिक त्यांचा उद्देश होता यायचा, इथं धर्मप्रसार करायचा, जबरदस्ती न करायचा हा होता. आणि जोपर्यंत हा मिहिर भोज आहे तोपर्यंत आपले काही इकडे दाळ गळणार नाही असं याला इथं सूचित करायचं आहे. ठीक आहे. सो हे परकीय हल्लेखोर जे कोणी आले संपत्ती लुटणे आणि त्यापेक्षाही जास्त इथं त्यांचा धर्म जबरदस्तीने लादणे हाच त्यांचा उद्देश असायचा. महमूद गझनी, घोरी वगैरे सगळे हे त्याच कॅटेगरीतले आहेत. ठीक आहे. पुढे अल मसुदी हा बगदादचा प्रवासी महेंद्रपाल नावाच्या शासकाच्या काळात तो भारतामध्ये आला. गुर्जर प्रतिहार तो शासक महेंद्रपाल. ठीक आहे. तो गुजरात भेटीवर आला होता आणि त्याने प्रतिहार राज्याचं वर्णन अलजूर असं केलेलं होतं. ठीक आहे. तर तुम्हाला हे जोड्याला वगैरे वेगळ्या सेन्सेसमध्ये किंवा एक सेंटेन्सेस वगैरे मध्ये सुद्धा असा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. हा जो आहे तो मिहिर भोजचा एक पुतळा इथे आहे. पुढे महिपाल या गुर्जर प्रतिहार राजाने राजशेखर या संस्कृत कवीला व नाटककाराला राजाश्रय दिला होता. राजशेखर याने कर्पूर मंजिरी, बालरामायण, काव्यमीमांसा, वनकोश, विधवा शलभंजिका या ग्रंथांची रचना त्याने केली होती आणि तो महिपाल या शासकाच्या दरबारातला सुद्धा तो होता. इसवी सन 1018 मध्ये गझनीच्या महमूदने गुर्जर प्रतिहार शासक राज्यपाल याचा पराभव केला होता. ठीक आहे. आणि यशपाल हा या गुर्जर प्रतिहार घराण्याचा शेवटचा शासक मानला जातो. ठीक आहे. शेवटच्यावर जनरली प्रश्न आतापर्यंत तरी आयोगानं किंवा UPSCने सुद्धा विचारलेले नाही आहेत. तर शेवटचा कोण आहे हे तितकंसं सिग्निफिकंट नाही आहे, परंतु संस्थापक कोण आहे हे मात्र सिग्निफिकंट आहे. ह्याच्यावर मात्र प्रश्न येतात. तर ते व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवायचं. बघा हा महमूद गझनी आलेला आहे आणि इथे त्यांना गौतम बुद्धांची एक मूर्ती इथे दिसते आपल्याला. ही मूर्ती त्याला तोडलेली आहे. ठीक आहे. सर्वाधिक नुकसान बौद्ध धर्माचं कोणी केलं असेल तर ह्या परकीय हल्लेखोरांना केलं आहे. त्यातनंच बौद्ध धर्माचा ऱ्हास 12व्या शतकापर्यंत झाला होता असं मानलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आय थिंक बुद्ध अँड हिज धम्म ह्या पुस्तकामध्ये आहे. ठीक आहे. आपल्या प्राचीनच्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे. ठीक आहे. आपण बघितलं सुद्धा आहे की ह्या परकीय हल्लेखोरांनी सर्वाधिक नुकसान तिचं केलं, त्यांचा राजाश्रय संपला आणि म्हणून बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला असं बाबासाहेबांचं एक असेसमेंट होतं आणि ते आपल्या इथं दिसतं की कशा प्रकारे त्यांनी नुकसान केलेलं आहे. पुढचं आहे राष्ट्रकूट. आता बघा राष्ट्रकूट सत्ता ही आपल्यासाठी विशेष महत्त्वाची आहे कारण आपण MPSCचा अभ्यास करतोय. ठीक आहे. आणि MPSCचा अभ्यास करताना सर्वत्र महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित हा भाग आपल्याला येणार आहे. मग अशा सत्ता ज्यांचं राज्य महाराष्ट्रामध्ये राहिलेलं आहे, जसं सुरुवात सातवाहनांपासून आपण करूयात. सातवाहन, त्याच्यानंतर वाकाटक, त्याच्यानंतर आता राष्ट्रकूट, राष्ट्रकूटानंतर काही काळ आपल्याला यादव येतील आणि यादव नंतर आपल्याला मराठा साम्राज्य. तर ह्या ज्या सत्ता आहेत त्या सत्तांबद्दल आपल्याला विशेष माहिती थोडं डिटेलमध्ये माहीत असणं आवश्यक आहे कारण महाराष्ट्रामध्ये यांचं राज्य राहिलेलं आहे. सो जर एखाद्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित असा सिलेबसमध्ये उल्लेख नसला तरीही काय करायचं, तरीही त्याचा अभ्यास करताना असं लक्षात ठेवायचं की महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात आपल्याला काहीतरी विचारलं जाईल. ठीक आहे. तर राष्ट्रकूट चालुक्य सत्तेच्या ऱ्हासानंतर इसवी सन 735 ठीक आहे 735च्या सुमारास राष्ट्रकूट घराण्याची सत्ता महाराष्ट्रात स्थापन झाली. सम्राट अशोकाच्या शिलालेखामध्ये सुद्धा रथिक आणि महारथिक असे उल्लेख येतात. ते मे बी राष्ट्रकूटांचे ते पूर्वज असावे. राष्ट्रकूटांचा उदय हा अधिकारी वर्गातून झालेला असा, म्हणजेच हे यांच्या अगोदरचे जे शासक होते वाकाटक वगैरे ठीक आहे किंवा मग इतर कोणते शासक असतील त्यांचे मे बी हे सरंजामदार वगैरे असावेत. त्यांच्याबद्दल खूप काही जास्त माहिती आधीच्या याच्याबद्दल यांची उपलब्ध नाहीये. ठीक आहे. राष्ट्रकूटांच्या शिलालेखामध्ये त्यांचं मूळ स्थान लत्तालूर म्हणजे आजचं लातूर शहर ठीक आहे हे त्यांचं मूळ स्थान आहे. राष्ट्रकूट हे सुरुवातीला अनिलवाडचे चालुक्य जे होते गुजरातचे
अनिलवाडचे चालुक्य यांचे सामंत होते आणि चालुक्य सत्ता कमकुवत झाली, कमजोर झाली, त्याच्यानंतर त्यांनी काय केली, आपली सत्ता स्थापन केली. ठीक आहे. तर राष्ट्रकूटांचं राज्य जे आहे ते आपल्याला इथं दिसतंय बघा, हा जो भाग आहे आणि हा त्यांचा सर्वोच्च काळ आहे सत्तेचा. सर्व काळामध्ये इतकी सत्ता नव्हती, इतका भाग त्यांचा मुख्य होता, म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा काही भाग, असा भाग त्यांच्या सत्तेचा महत्त्वाचा भाग होता. बाकी ठिकाणी ते काही काळ सत्ता होती, काही ठिकाणी गेली, कारण 250-300 वर्ष यांचं सत्ता टिकलेली आहे. ठीक आहे. पुढे दंतीदुर्ग हा राष्ट्रकूट सत्तेचा संस्थापक समजला जातो. त्यांनी मान्यखेत, ठीक आहे, हे आधुनिक मालखेड आहे बघा, सोलापूर जवळ आहे. ठीक आहे. या सोलापूर जवळ मान्यखेत येथे त्याने आपली राजधानी वसवली होती. राष्ट्रकूट हे सामंतांचं राज्य होतं, म्हणजे ते स्वतः सामंतांमधून उदय झालं होता, त्यांचं राज्य सुद्धा सामंत होतं. सामंतांकडून मिळणारे नजराणे हे राजाच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत होते. या घराण्यातला कृष्ण पहिला, ध्रुव, गोविंद तिसरा आणि अमोघ वर्ष आणि कृष्ण तिसरा हे सर्वात प्रमुख शासक होते. पैकी अमोघ वर्ष हा खूप फेमस आहे. ठीक आहे, ह्याच्याबद्दल बघूयात. कृष्ण पहिला 753 ते 773 याच्या काळामध्ये वेरूळ येथील कैलास मंदिराची निर्मिती झाली. ठीक आहे. भारतामध्ये समजा आपल्याला म्हणायचं असेल की बाबा जगातलं सर्वात मोठं मार्वल किंवा वंडर काय आहे, तर हे कैलास मंदिर आहे. ठीक आहे. हे कैलास मंदिर ज्या लोकांनी बघितलं असेल त्यांना त्याचं ग्रँडनेस किंवा ते किती मोठं आहे आणि त्याला बनवायला किती काळ लागला असेल ह्याचा अंदाज येऊ शकतो. या फोटोवरनं तुम्हाला तितकं कळणार नाही. मुळात हे साधारणतः एक 100-150 फूट याची हाईट असेल. ठीक आहे. या सगळ्या याची हे डोंगरामध्ये पोखरून बनवलेलं आहे. पूर्ण डोंगर वरून खाली पोखरलं आहे आणि त्याच्यानंतर मंदिर बनवलं आहे आणि त्याच्यावर सगळं नक्षीकाम आहे. थोडंसं इकडं तिकडं झालं की सगळं जाणार, अशा परिस्थितीमध्ये इतक्या परफेक्शननं हे मंदिर बसवलं आहे. वेरूळच्या इथेच हे मंदिरं आहेत. ठीक आहे. त्याच्या बाजूलाच एका बाजूला जैन लेणी आहेत आणि एका बाजूला बौद्ध लेणी आहेत. खूप मोठा हा कॉम्प्लेक्स आहे आणि जगातल्या सांस्कृतिक वारशामध्ये याचा समावेश होतो. ठीक आहे. वंडर्स, खरं तर हे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य पाहिजे, पण आता आपल्या लोकांना काय असतं की वेस्टर्न किंवा गोऱ्या लोकांनी काही म्हटलं म्हणजे ते भारी आणि आपलं नाही, अशी आपलीच एक आपला जसा विचार असतो. त्याच्यामुळे ह्याला काही सात अजुबे, 7 वंडर जे त्यात पहिलं स्थान याला नाही आहे. ठीक आहे. सो या कैलास मंदिराची निर्मिती या काळामध्ये झाली होती. हे मंदिर डोंगर पोखरून बनवलेलं आहे पूर्णतः. म्हणजे काय, तर आधी कळस बनवलं, कळस कोरलं आणि त्याच्यानंतर काय केलं, त्याखाली मंदिर असा निर्मित झाली. गोविंद तिसरा याच्या काळामध्ये राष्ट्रकूट साम्राज्याचा विस्तार कन्नौज ते कन्याकुमारी, ठीक आहे, जो आपल्याला इथे बघा परत हा जो आपल्याला विस्तार दिसतोय कन्नौज, इथे वर कन्नौज आहे आणि इकडे खाली दक्षिण भारतापर्यंत, तर कन्नौज ते कन्याकुमारी हा जो विस्तार आहे तो या गोविंद तिसरा याच्या काळात झाला होता. आणि वाराणसी ते बडोच म्हणजे गुजरात सुद्धा यांच्याकडे आपल्याला दिसतं आणि हा राष्ट्रकूट सत्तेचा परमोच्च काळ होता. ठीक आहे. म्हणजे पेशव्यांच्या काळात जे अखिल भारताच्या खूप मोठ्या भागावर आपली सत्ता निर्माण झाली ते काही पहिल्यांदा नव्हतं. राष्ट्रकूटांच्या काळात सुद्धा ती गोष्ट झालेली आहे हे इथं दिसतं. आता या घराण्याचा सर्वात प्रसिद्ध शासक आहे तो आहे अमोघ वर्ष. याचा काळ आहे 813 ते 878, म्हणजे जवळपास यानं 65 वर्ष त्यानं राज्य केलेलं आहे. याने जिनसेन आणि महावीराचार्य या 2 विद्वानांना राजाश्रय दिला होता. जिनसेन हे ऑब्विसली जैन संत होते आणि ते या अमोघ वर्षाचे गुरु होते. अमोघ वर्ष त्यांना गुरु मानत होता. हा राजा स्वतः सुद्धा खूप मोठा विद्वान होता, लेखक सुद्धा होता. त्याने कविराजमार्ग हा ग्रंथ त्याने लिहिला होता. ठीक आहे. कविता संग्रह त्याने लिहिला होता आणि रत्नमालिका या ग्रंथाची रचना केली होती. डेफिनेटली 100% याच्यावर प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. अमोघ वर्ष हा स्वतः उत्तम वास्तुविशारद सुद्धा होता, आर्किटेक्ट सुद्धा होता. त्याने आपली राजधानी इतकी प्रचंड, मान्यखेत ही राजधानी प्रचंड सुंदरतेने सजवली होती, इतकी सुंदर त्याला बनवली होती की त्याला इंद्रदेवतेचं शहर म्हटलं गेलं. ठीक आहे. मग असा प्रश्न येईल, कोणत्या शहराला इंद्रदेवतेचं शहर म्हटलं गेलं किंवा कोणत्या शासकाने ते स्थापन केलं किंवा कोणत्या शासकाने त्याला सजवलं. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. याची पुस्तकं आणि हे, किंवा एखादी वेळेस असंही होईल की बाबा दिलेल्या वर्णावरनं शासक ओळखा, असे प्रश्न आलेले आहेत ऑलरेडी. मग त्याने आपली राजधानी प्रचंड सुंदर सजवली म्हणून त्याला इंद्रदेवतेचं शहर म्हटलं गेलं, किंवा त्याने कवी राजमार्ग ग्रंथ लिहिला, असे 2-3 वाक्य बनवून तुम्हाला दिले जातील आणि शासक ओळखा
असं तुम्हाला विचारलं जाईल. अलीकडच्या काळामध्ये आता समाजसुधारक किंवा प्राचीन मध्ययुगीनच्या इतिहासामध्ये सुद्धा याच्यावर असा प्रश्न आलेला आहे. आय थिंक बिंबिसार आणि अजातशत्रू, आय थिंक अजातशत्रूवर तसा प्रश्न ऑलरेडी आलेला आहे. आपल्या अनालिसिसमध्ये तुम्ही एकदा ते चेक करून घ्यायचं. इसवी सन 972 साली, ठीक आहे, मान्यकेत हे शहर हल्ला करून तिथं जाळून नष्ट करण्यात आलं होतं. अल मसुदी, ठीक आहे, यानुसार राष्ट्रकूट राजा बल्हार किंवा त्याला वल्लभराज असं म्हटलं गेलं, हा भारतात सर्वात शक्तिशाली किंवा सर्वात मोठा राजा होता. राजा कर्क हा राजपुतांचा राष्ट्रकूटांचा शेवटचा राजा होता. कल्याणीचे चालुक्य आणि परमारांच्या सततच्या हल्ल्यांमुळे हे राष्ट्रकूट साम्राज्याचा ऱ्हास झाला आणि हे सगळा काळ ह्या एकमेकांमधल्या संघर्षाचाच काळ आपल्याला दिसतो. आता राष्ट्रकूट ऑब्विसली महाराष्ट्रात होते म्हणून त्यांच्या प्रशासनाबद्दल सुद्धा थोडी बहुत माहिती आपल्याला असणं अपेक्षित आहे. आता या काळामध्ये राष्ट्रकूट काळामध्ये साम्राज्य, संपूर्ण देशाला ते साम्राज्य म्हणायचे. त्याचा प्रमुख असणारे ऑब्विसली राजा, सगळी सत्ता त्याच्याकडे. दुसरा असणारे प्रांत किंवा ज्याला आपण राज्य म्हणतो त्याला त्या काळात ते राष्ट्र असं म्हणायचे. काय म्हणायचे? राष्ट्र. आज आपण राष्ट्र हा शब्द देशासाठी वापरतो पण ते प्रांतासाठी तो शब्द वापरायचे. त्याचा प्रमुख कोण असणार आहे? राष्ट्रपती. हे पद जनरली एखाद्या राजपुत्राला किंवा खूप कॉन्फिडंट व्यक्तीलाच दिला जायचा. त्याच्यानंतर राष्ट्राचे विभाग जिल्ह्यामध्ये केले जायचं. त्या जिल्ह्याला विषय असं म्हटलं जायचं. विषयचा प्रमुख हा विषयपती किंवा भोगपती असे वेगवेगळे नावं त्याला दिली जायची. तो करायचा. याच्याकडे महसुलाची जबाबदारी होती. त्याची नियुक्ती हा प्रत्यक्ष सम्राट करायचा, मात्र त्याच्यावर नियंत्रण राष्ट्रपतीचं असायचं. जसं आजच्या काळामध्ये बघा IAS असतात, त्यांची नियुक्ती कोण करतं? देशाचे राष्ट्रपती करतात. UPSC परीक्षा घेते आणि नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती. आणि त्यांना पाठवलं कुठं जातं? राज्यामध्ये पाठवलं जातं. परंतु त्यांच्यावर नियंत्रण कोणाचं असतं? तर राज्यपालांचं नाही, त्याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचं. तीच सिस्टीम आपल्याला इथं दिसतीये. म्हणजे ती काही ब्रिटिशांनी इन्व्हेंट केलेली नाही. आपल्याकडे मुळात महाराष्ट्रामध्ये ही सिस्टीम आपल्याकडे होती. तालुक्याला भुक्ती म्हटलं जायचं आणि त्या प्रमुखाला भोगक म्हटलं जायचं. खेड्याला ग्राम म्हटलं जायचं आणि ग्रामक हा त्याचा प्रमुख असायचा. काही ठिकाणी ग्रामक, काही ठिकाणी ग्रामिका असा शब्द याच्यामध्ये येऊ शकतो. पुढचं आहे राष्ट्रकूट राज्यामध्ये खान, जंगली उत्पादने आणि लागवडीखाली नसलेल्या जमिनीवर सुद्धा कर लावला जायचा. समजा एखादी जमीन तुमची आहे, तुम्ही त्याला पडीक ठेवलं तरी तुम्हाला त्याच्यावर टॅक्स भरावा लागणार. का? तर जर तुम्ही ती पडीक ठेवली त्याच्यावर टॅक्स नाही लावला तर लोक काय करतील? जमीन ओलिताखाली आणणारच नाही. मग समजा एखादी गोष्ट पडीक ठेवून जरी तुम्हाला त्याच्यावर टॅक्स द्यावा लागतोय तर तुम्ही काय करणार? जर टॅक्स द्यावाच लागतोय तर मग जमीन वहितीखाली काय नाही आणायची. त्याच्यामुळे जमीन पडीक राहणार नाही याची काळजी ह्या छोट्याशा ट्रिकनं या लोकांनी घेतल्याचं आपल्याला दिसतं. जमीन महसुलाला उदरंग किंवा भोगकारा असं म्हटलं जायचं. ठीक आहे, ज्याला आज आपण कर म्हणतो त्या काळात त्याला उदरंग किंवा भोगकारा असं म्हटलं जायचं. वायव्य भारतामध्ये अरब सत्तेच्या स्थापनेनंतर व्यापार यांचा वाढला आणि त्याच्यामुळे राष्ट्रकूट साम्राज्याची भरभराट झाली. तुम्ही बघा इतके मोठे मोठे मंदिरं जे आहेत ना ते प्रचंड व्यापार असल्याशिवाय, तुमच्याकडे संपत्ती असल्याशिवाय हे मोठमोठे मंदिरं काही तुम्ही उभारू शकत नाही. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि हे व्यापार वाढला म्हणून राष्ट्रकूट सत्तेची भरभराट झाली. कडप्पा, ठीक आहे, फरशीचा सुद्धा हा एक प्रकार आहे. ठीक आहे, कडप्पा, बेल्लारी हे सगळं कर्नाटकमध्ये. विजापूर, धारवाड येथील तांब्याची तर गोळकोंडा इथं हिऱ्याची खाण होती. ठीक आहे, ही हिऱ्याची खाण पुढे खूप प्रसिद्ध झाली. कोहिनूरचा हिरा याच खाणीतनं सापडला असं मानलं जातं. ठीक आहे, राष्ट्रकूट काळामध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध हे तिन्ही प्रमुख धर्म होते. मात्र ह्या काळामध्ये बौद्ध धर्माचा प्रचंड ऱ्हास इथे झाला. ठीक आहे, कारण ह्या काळात बौद्ध धर्माला खूप लोकप्रियता नव्हती. ब्राह्मण वैदिक धर्माने सुद्धा सुधारणा केल्या होत्या. राजाश्रय सुद्धा मिळाला नाही. काही शासकांनी किंवा परकीय आक्रमकांनी बौद्ध धर्माच्या विरुद्ध भूमिका घेतली. जैन धर्मसुद्धा बऱ्यापैकी ऱ्हास झाला असं म्हणता येईल. पण जसा बौद्ध धर्म 12व्या शतकाच्या अखेर सगळा भारतातून वाईपआउट झाला, म्हणजे सगळा संपला, तसं काही जैन धर्माच्या बाबतीत झालं नाही. खूप लिमिटेड संख्येमध्ये सुद्धा जैन धर्म आजसुद्धा अस्तित्वात आहे. मुख्यतः महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान ह्या एरियामध्ये जैन लोकांची पॉप्युलेशन जास्त आहे. जास्त म्हटलं तरी पूर्ण देशामध्ये मिळून 70-1 लाख असेल.
पॉप्युलेशननुसार 60 काहीतरी 58-60 लाख आहे आणि आता वाढून जास्तीत जास्त 70 लाख असेल, त्याच्यावर जैन लोकांची पॉप्युलेशन नाही आहे 140 कोटींमध्ये. ठीक आहे, तर ह्या काळामध्ये हे प्रमुख धर्म होते. बौद्ध धर्म हळूहळू ऱ्हास पावत होता, मात्र जैन टिकून होते आणि वैदिक धर्माचा उत्तरोत्तर विकास होता. मग ह्याच काळामध्ये वैदिक धर्माला प्रचलित हिंदू धर्माचं स्वरूप सुद्धा प्राप्त होत होतं. ठीक आहे, या काळामध्ये जैन धर्माला विशेष महत्त्व प्राप्त झालं, कारण अमोघ वर्ष याने जैन धर्माला राजाश्रय दिला. राजाश्रय मिळाल्याने जैन धर्म आणि साहित्य याचा प्रचंड विकास झाला. राष्ट्रकूट शासकांनी कला आणि साहित्याला त्यांनी राजाश्रय दिलाय. ठीक आहे, आणि या काळातील महान अपभ्रंश कवी स्वयंभू, ठीक आहे, यांना राष्ट्रकूट शासकांनी राजाश्रय दिला होता. पांडुरंगांचं स्थान म्हणून पंढरपूरचा विकास हा ह्याच राष्ट्रकूटांच्या काळात झालेला आहे. ठीक आहे, एलिफंटा गुफा ज्या मुंबईच्या तिथे आहेत. ठीक आहे, आणि समुद्रामधल्या एका छोट्या बेटावर या एलिफंटा गुफा आहेत. ठीक आहे, तिथे या गुफांची निर्मिती ह्याच काळात झाली. याच काळामध्ये मेथा तिती नावाचा एक मोठा राजकीय विचारवंत होता. त्याने प्रत्येक व्यक्तीला शस्त्र बाळगण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, असं त्यानं सांगितलं. त्याचबरोबर जर शासक अत्याचारी असेल तर पर्यायाने शासक बदलण्याचा सुद्धा सर्वसामान्य जनतेला अधिकार आहे, हे सुद्धा त्यानं सांगितलेलं होतं. ठीक आहे, धर्मशास्त्र व अर्थशास्त्र हे राज्याच्या सत्तेचं स्रोत असतात आणि अप्रिय आणि दुष्ट राजाचा विरोध करण्याचा अधिकार प्रजेला आहे, म्हणजेच त्याला तो काढून टाकू शकतो, असं या मेधातिथीनं म्हटलेलं आहे. मग आता मूळ मुद्दा अगेन जो आपण मध्ये सोडला होता आधी, की कन्नौजसाठी संघर्ष ह्या काळात का झाला. तर बघा, 3 सत्ता आहेत, इकडे पाल आहेत, इकडे गुर्जर प्रतिहार आहेत आणि इकडे राष्ट्रकूट आहे. या सगळ्यांमध्ये या कन्नौजसाठी संघर्ष होत होता. मग कन्नौज इतकं का महत्त्वाचं बनलं, कन्नौजसाठी संघर्षाची कारणं काय आहेत. पहिलं कारण की पाटलीपुत्र शहराचा ऱ्हास झाल्यामुळे आता त्याचं महत्त्व कमी झाल्यामुळे कन्नौज हे भारताच्या सार्वभौमत्वाचं प्रतीक बनलं. म्हणजे ज्याच्याकडे कन्नौज आहे तो भारताचा शासक आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे या कन्नौजला महत्त्व प्राप्त झालं. मग ते महत्त्व का प्राप्त झालं, तर दुसरं कारण की कन्नौज हा उत्तर भारताला, पूर्व भारताला डायरेक्ट उत्तर भारत, युरोप, मध्य भारत यांना जोडणाऱ्या भागाला या व्यापारी मार्गावर होता आणि त्याच्यामुळे महसुलाचा प्रमुख स्रोत होता. जो इथून जाईल त्याला टॅक्स द्यावा लागेल. मग ज्याच्याकडे जास्त टॅक्स त्याच्याकडे जास्त सत्ता आणि तो जितका मोठा राजा. याच्यामुळे या कन्नौजचं महत्त्व वाढलं. कन्नौजवरून संपूर्ण भारतीय उपखंडावर नियंत्रण ठेवणं हे शक्य होत होतं आणि त्याच्यामुळे ह्या तिन्ही सत्तांना कन्नौजवर नियंत्रण मिळवायचं होतं. आणि आपण म्हणूयात की 750 ते 1000 हा काळाचा इतिहास म्हणजे मुख्यतः या तीन सत्तांमध्ये संघर्षाचाच इतिहास आहे. ह्याच्यापेक्षा जास्त इथं या काळामध्ये काही नाही. महत्त्वाचे जे फॅक्ट्स आहेत त्या तुम्हाला फक्त करायच्या आहेत. धन्यवाद.